तर गावाला सकाळी सकाळीच माई मोरणा मी इलं असं आता मामाकडे. तर दिव्यात खर्डी गावात दिलंय. आपली आजी बसली आहे, तर आजीक भेटायसाठी इले. आणि मुंबईत दिलंय 3-4 वर्षांनी. कंटाळो तर येतं असा, पण काय आपली माणसं असत त्यांना भेटा घेऊ काय. तर आजी दाखवतोय तुमका. आजी टी व्ही बघता, बातम्या बघता. तर पायान तिच्या जमत नाही चला, त्याच्यामुळे अंथरुणावरती बसा नसतं. तर आजी दाखवते. आजी बघूया तुमका काय सांगता ती. तर ही आपली आजी असा, आणि आजीचा आपल्या एक पाय आहे ना तो सरळ होत नाही. तर आजी, तुझं वय किती असत? असेल 60-70 वय असेल. काय हो 80च्या पार असतील, 80च्या वरती असत ना? तरच आपण 80 नाही एवढं नाही? हे 80 कुठलं? कुठलं हा. तर 80 आपली आजी, 85. मामाचं घर तर तुमका दाखवलेलं आहे राधानगरीतला. तर आजीचं गाव राधानगरी असा, आणि मामाची आई असा आपल्या. तर काय सांगशीत? माझ्या गावातले सगळेजण हा. मग ते विचारतात माका, हा. अरे तुझी आजी खया, मामाची आई खया म्हणून विचारतात. हा तर त्यांका काय सांगशील? आहे मुंबईला म्हणून. मुंबईला आहे ना, बरी आहे म्हणून सांग. हा सांगतेस नाही म्हणा, बरी आहे मुंबईला आहे. हा. तर त्याला येत नाही म्हणा, अजून पाय फ्रॅक्चर झालं ते पण चांगले आहे म्हणाय. आहे ना, सांगाय आहे ना. विचारतात का जेवढी ओळखतात ना तेवढी विचारतली. आणि ते अडकूनचे सगळे येणारे ओळख आहे ना. होय तर होय मोळा बसणं सुनीता बिनीता विचारित असता, होय. मडवांच्या घरातली पण विचारित असतात. सगळी मडवांच्या घरातली पण विचारित असतात. कोण आलं तर गावात बिनच्या गेली नाही. नाही पांड्या आणि हो कोणते हो मंग्या, पांडव आणि काय तो मेलेला कोणते हो, काय तिचं नाव? दिनो, दिनू हा. आणि मंगो, अजो, ढकलू साग हा हा आणि अजगो साग. हा. तिले काय पांडव म्हणायचा, काय मामी कडक पाणी ठेवलंय, थांबा बसा तिथं ठेवलंय. म्हणजे हा बसता होतो. त्या प्यायला बघा कधी माझ्याकडनं गेलं नाही तुमच्या घरात. हा. मग तू पाठवायचंच नाही ना त्यांना. हा मी आणि सगळी येणारी माणसं चहा पिऊन तांदूळ पाणी दिलं घेऊन म्हणायचे. तेवढं म्हणायला लागलं तानाजीच्या घरात एवढंच माणूस, हा. एवढंच माणूस. म्हणून तर आठवण काढतात सगळी जण, मग विचारतात माका. यो आपला तुझा काय ते नाव येणार झालं मला ते अनिल, हे रे बामणाचं आणलं बामण. हा अनिल वामन, आणलं बामण. हा. आणि अशी बसली आहे बाईच्या सात काय बसला आहे, आणि चौसा बाहेर बसलाय, मी दारावर आहे. हा. ते कसा माझ्या पप्प्याची आई हाय म्हणून ह्या घरात म्हणलं आम्ही येऊन बसताव तासभर हा आराम म्हणला. आणि पडून तोंडाकडे बघायला लागली. हा 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 आणि बागेच्याच गप्पच बसली. नाही तर म्हणलं या घरात पाय टाकाय नको. आणि अशी तरव्या लावाय आईनं हात ते दिवशी लावली, ते दिवशी चालून मी हा ढीक पाल्याचा काळा चिट झालेला. घराकडनं पाटल्या दारापासून लोटीत 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 फुल्या दारापासून लोटीत फणसाच्या खायला बाजूला कटो लावला लोटून सगळं झळझळी. दातानं कोण ते दाजी गोपाळ म्हणून अण्णा ते दातानं गेलं ते कचरा. परत येताना आलं तर कचरनानं उभा राहून, अरे तानाजीच्या मगाशी खळ्यात चोरलं किती होता. अरे गोपाळ काय म्हणते दाजी गोपाळ, अरे तानाजीची सासूबाई आली असेल ते लोटलंय, नाही कोण हात लावित नाही. बरोबर. बिचारी ती आली काय सगळं घर दार लोट. तेव्हा ती बघित ना, ही जाता काय ती जाता असं लोटत्या रस्त्यामध्ये जाते. मग अजून विचारतात सगळेजण विचारतात. म्हणजे मोहळापासून माणसं यायची तसं तांब्यावर पाणी घेऊन पहिले. मोहळातलं कोणाक ओळखतं? मोहळातलं कोणाक ओळखतं अजून? तो दही काय तो राण्याचं काय नाव ते नारो नारो हा हा याच तो विचारित होतो त्या दिवशी. तिची आई. पण ती दुसरी कुठची बघ बारीक शिकायची, त्यांचं नाव मला येईना. राखणाची ते वायरमेन. हो वायरमेन हो प्रकाश वायरमेन ना, ते वारले, त्यांची बायको. होय. अरे बाबा असं सगळं माणूस याचं तिथं. बघ
चहा प्यायला बघा गेलं नाही तुमच्या घरात कवानी मी लावून बी दिलं नाही. प्यायचं काय वयवट आहे म्हणले यांची जाऊन द्यात खरं. मडवांच्या कोणाक ओळखतं? मडवांच्यात कोणाक ओळखतं? तू कोणाक ओळखतं मडवांच्या घरातल्या? कुठल्या मडवांच्या घरातल्या कुंबोड्या मडव मडवांची हा सगळी याची ती. कोण कोण? अण्णा, हा ते दादा, हा तो रिक्षावाला, ते शिशी मडव, हा सगळ्यांका. सगळ्या बायका सुद्धा आल्या काय यायच्या त्या बघा आम्हाला यायच्या. तर चंदू मडवांची बायको विचारित होती. त्यांच्या मडवाची बायको होय होय विचारित होती. हा कशी आजी म्हणान? पांढऱ्या रत्नाची ती होय. कोणता पल्लवी. हा. होय. आणि काय म्हणते आई आधी आई नाक मारायची. हा सुनीता. सुनीता कधी नुसती उपडीच पडायची. आली काय हा सुनीता हाय बरी ना. बरी आहे. सगळी बरी आहेत. विचारतात कधी ना कधी आठवण काढतात ना मामाची आई गया. सगळी यायची. हा मडवांच्या घरातली सगळी आली काय विचारायची. सगळी कोण नाही. सुमला राणी बरी आहे. होय सुमला राणी सुद्धा आली काय यावर्षी ये आमच्याकडे येतो मी. हा बरी आहेत सगळी बरी आहेत. होय. तर गावाल्यानो आता आजी आमची मुंबईक इल्यापासनं तरी मामा किती वर्ष झाली? माईची आई आहे. म्हणजे 7-8 वर्ष झाली. माईची आई माईची आई गांगवाडीतली आपल्या गाड्यांची हाऊस ना बाबू गाड्यांची असा बरी आहे. होय तिचा तर वय असतला 100 पर्यंत गेली असतली ती. तिचं वय जास्त होय. होय. गांगवाडीत आणि कोणाक ओळखतं? गांगवाडीतले आणि कोणाक ओळखतं? होय. आणि रस्त्यावर काम करीत होती लाडू पटेल ते आहेत ना. होय असं मुंबईत असतात. भांडुपला राहतात वाटतं. आता तिकडे रस्त्यावर नाही झाले रिटायर झाले. होय. मुंबईला आता जिल्ह्याचं लग्न वगैरे केल्याने लेकी रामगोर असं ते नामू. हा ते पण बरे आहेत. होय बरे आहेत. नामू पण बरे आहेत रस्त्यात. पाणी दिले काय मामी. आणि ते भटवाडीतले त्यांका ओळखतं? भटवाडीतले यायचे ते याच भटवडकर मामा बरे आहेत. टकलू मामा बरे आहेत. ते काय मग बरे आहेत ते पण बरे आहेत. तरी बऱ्याच लोकांका ओळखतं तू. आमका ती लोक ओळखत नाहीत अजून. कोण म्हणून विचारतं ते काय म्हणते असायचं नाही. तुझ्या बापाची हाक मारली. आणि हकडे कोणाक ओळखतं? गुरवाडीत घरात नसलं तर मी बाहेर येऊन सांगायच्या घरात नाही गेलं भांड्याला म्हणून. गुरवाडीत कोणाक ओळखतं? गुरवाडीतली कोणाक ओळखतं? गुरुवाडीत कोण होता मला काय एवढं हे होईना. कोण होते बाबा त्यांचे नाव येत नाही. तर बायकांका कोणाक ओळखतं? बायकाच्या ही कोणची काय तिचं नाव येईना मला. पाऊसकरीन पण डोंबिवलीत राहता. जिल्हाकडे असतं डोंबिवलीत असतं. अख्ख्या गावाक ओळखतं तू. थड्याकडे कोणाक ओळखतं काय? ना सगळी तिथं घरात आमच्या. थड्याकडच्या कोणाक ओळखतं? कुठली? थड्याकडली रसमाची ती पफी रसमनी बाबलू रसम दाली रसम सगळ्यांका ओळखतं. आणि तू का ते कृष्णा कुबल माहिती आहेत आमच्याकडचे? थड्याकडचे कृष्णा कुबल त्यांची माघारीन ती विचारित असता मामाची आई कशी आहे म्हणान. ते कुबल माहिती आहेत ना थड्याकडचे? रेशनिंग भेटायचं त्याच्या पाठीमागे घर होता कृष्णा कुबल. त्यांची माघारीन विचारित असता. खायचे डोंगरे खायचे रस्त्यात काम करत होते. माईचो भाव बरोबर. बरे येतच का? येत नाही पण ते घराकडे तकडे खाली गेला हो ना तांबळवाडीत वगैरे काय ते भेटतात. होय विचारूची काय माका काय सांगायची गरज नाही. तुझा व्हिडिओ सगळेजण बघतले आणि म्हणतले खरोखर म्हाताऱ्याच्या अजून लक्षात म्हणतले. आता आता तिचं एवढं
आणि कोणा कोणा ओळखतं अजून कसं आठवता? मला मी होय होय ओळख आता असलं मोळा बसण्याची ओळख, गांगवाडी बसण्याची ओळख, गावातली ओळख, ते हे गायकवाड चाचुर्डे मामा. तातूचे मामा, होय 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 शंकर मामा. शंकर मामा आहेत का? शंकर मामा ऑफ झाले शंकर मामा ते गेल्या वर्षी. चाचुर्डे मामा पण ऑफ झाले होत ना. ना, ते पण ऑफ झाले. होय होय. यांची बायको वाढली तर आम्ही फिरतच होतो. कोणाची? शंकर मामा. होय होय होय. ती गावली थड्याकडे, होय होय शिरजवळाकडे, होय होय आम्ही तिथंच होतो. आम्ही तर रोल आहे होय. भात भात कापीत. बरे आहेत ना आता रे तातूचे मामाने? होय बरे आहेत. काय मामी ते वारले. वाढले. शंकर मामा गेल्या वर्षी वारले. त्याच्या आधी ते चाचुर्डे मामा, ते दिनकर मामा म्हणतात ना, ते शेरडावाले, अरे ते पण वारले. सगळे वारले. आता पोरगे असतात. शंकर मामाच्या खायच्या पोरग्या ओळखतं? नाही मला आता त्यांचं ओळख. ते यायचे आपल्याकडे सगळेजण, ते पोरगे ते कामा विमा पप्पा. त्या पोरी यायच्या मोळातल्या चालत जात, हा त्या जीवन आपण पाणी प्यायच्या आणि जायच्या. खायच्या पोरी ओळखतं मोहळातल्या. राण्यांच्या ती काय तिचं नाव किती आहे ना, डोंबोली पूजा पूजा राणे. नाव नाही मला आता. तर राण्यांचा पूजा, राण्यांचा डोंबोलीक रावता. डोंबोली होय. तर आता ह्याच्यात लग्न 7 तारीखला काहीतरी, फेब्रुवारी महिन्यात लग्न त्याचा. होय होय. मायग्या ओळखतं ना, मायग्या मोहळ. सगळे ओळखतात आणि सगळे याची तिथंच पाणी प्यायले. कशीच नेऊन बाहेर ठेवायची, बाहेर पण म्हणायची द्यावली. आजी म्हणून हात मारल्या वगैरे पोरी जायचे नाही, यायचीत ना ती. तिथनं जायचे कडनं. आजी काय ग, या पाणी पित नाही का? आजी पिऊन आणा होते. केव्हा या म्हणजे याच्या मागे याच्या घटभरणी जायचं. आणि तो रघु जे आहे, होय होय असत. चांगले आहेत कीर्तनकार महाराज आहेत. पारायण बिरायण करतात ते. होय असत. हरिपाठ वगैरे असतं त्यांचं. बाबा नेमकारी मावशी चांगली म्हटलं. होय. तर गावाला आजी मुंबईत येऊन एक 7-8 वर्ष झाली आहे. आणि आमच्याकडे पण म्हणजे जेव्हा पडली तेव्हा 2 वर्ष आजी आमची तिकडे एकाच राहिली, घाटावरतीच राहिली, मामाच्या गावात, म्हणजे तिच्या गावात राहिली, राधानगरीत. आणि आज मी हिला 4 वर्षांनी. तर तेव्हा मी ब्लॉग नाही करत होते, आणि आज पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगमध्ये माझी आजी असं. तर माका तर भारी वाटतं. आणि तुमका कसा वाटता ना, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कमेंट माझ्या आजीसाठी येऊ गई आहे. माझ्या गावातल्या जे लोक असत बघणारे त्यांनी कमेंट तर नक्की करा, कारण माझ्या आजीने भरपूर जणांची नावं सांगले आणि भरपूर जणांची तिच्या लक्षात नसतील. तर त्यांनी काय राग मानून घेऊ नका. तर भारी वाटलं. आणि आजीचा वय असताना एक 75-80 पर्यंत असत. कारण तिचा वय आम्ही काढू नाही शकत, कारण आपल्याला एक माहितीच नाही. तर एवढा वय असन पण तिच्या अजून लक्षात असं. आणि मामा तिची एवढी सेवा करता की बस रे बस, म्हणजे सांगू नाही शकत. मामाचं आमचं लग्न नाही झालं असं, पण तो आजीची एकटो सेवा करता. सकाळी कामाक जाऊन संध्याकाळी परत येणे, जेवण बिवण, दुपारचं जेवण देऊन जाणे, म्हणजे सगळी मेहनत करता. मामाचं लग्न करूचं असा काही पोरगी असतात तर सांगा, आणि माझ्याशीच कॉन्टॅक्ट करा. माझ्या गावातले जर कोण असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा बस. आणि बाकी काय, लाईक करा, शेअर करा. आजी बोल, लाईक करा, शेअर करा. शुभांगी आहे गाडे, होय. जिलाचं लगीन आहे उद्या. होय. राहायला पाठवला तो. होय. पत्रिका पाठवली आहे. होय ना. हां बरी. विचारतो तो फोनवर नाही विचारतो. मामा आई कशी आहे. होय ना. मग त्याला म्हणता येईल लग्नाला. नाही तू का ठेवून टाकून खाय जातलो, त्याच्यामुळे तो गावात येत नाही. गावाला पाठवला असता. ते का पण विचारतात आमच्या गावातले जेवढे ओळखीचे आहेत ना, एवढा असल्यापासून तिकडे जातात. हा शाळा पूर्ण आपल्या इकडे केल्या, मग ते काय विचारतात तू खया म्हणून. आमका विचारतात मामा खया म्हणून. मग आम्ही काय सांगता, मुंबईत असता योग नाही गावत. आजी आमची अशी जागेवरती असतात, त्याच्यामुळे योग नाही गावत. तिथंच असतात. आठवण काढते ते मी म्हणतो. सगळी मुळात आमची तिथे जेवायचं जरा, तिथे जेवायचं जरा, मला सांगतोय सगळ्याची. होय होय होय.
तर गावाल्यानं मामाच्या घरात नाही आहे आणि आता सुमितजवळ जाते. तर चला, त्याचं आपला मामाची बिल्डिंग आणि ही बाजूकच सुमितची बिल्डिंग असेल. चला, आजी लय बोलली काय. मामाकडनं येईल आणि आता आमचं दिदू बसला होय आणि आपला एक मित्र येलो. तर ह्यो इंडोनेशियाक असता आणि आत्ताच येलो, 4 दिवस झालेत असं तो म्हणता. माका आज भेटलो तर याच्या वांगडा अजून एक तासभर असं नंतर माका कल्याणला जाऊचा बायकडे. तर ही आपली पोरगी. तर ह्या हे गप्प बसला, असं नाही की माका घाबरान गप्प बसला. जरा वेळेस 5 मिनटं शांत राहतला, पण याच्या अंगात लय किडो असा होय ना. किडो आहे ना तुझ्या अंगात. तू गावी येते गावाला येते दीदीकडे. हां, कधी जाऊया? हां, आता जाऊया. काय आणलंय? जेवण काय आज? जेवण काय? इकडे बघ आधी, मला सांग जेवण काय सांग. जेवण काय? वर्गात चावट आलं आहे. आपल्या आजीन भरपूर जणांची नावं घेतल्यानं तर भरपूर जणांका ओळखता आणि भरपूर जणांका ओळखत असत, पण ती आता तेवढं तिच्या लक्षात राहत नाही, कारण आजीचं वय असा 80+ असा. तर जर काही चुकान आजी बोलली असत, कोणाचं नाव म्हणजे ते का असं वाटलं असत की बाबा चल माझं नाव घेतल्यान, तर आजीतर्फे मी सॉरी म्हणते. तर असं काय नाही की आजीन आकडे गावा काय यायची तेव्हा सगळ्यांका आवाज करायची. तर आज तिनं नावं घेतल्यान तर असू दे, सॉरी जर कोणाक राग गेलो असत तर. तर गावाला बऱ्याच वर्षांनी मुंबई केली आणि आजीसोबत भरपूर गप्पा मारले, मित्र पण भेटलो आणि दिदूसोबत पण टाईमपास केला आणि फायनली दुसऱ्या दिवशी मी गावा केले. तर आज मी गावा कसं आहे. तर आजीसोबतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा. भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.